इंजेक्शन शिवाय लावले होते. हो का? परत सांगा काय झालं? इथं काहीतरी टोचलं होतं. हां. मग नंतर काय झालं, मी म्हणलं काय झालं काय माहिती. इथं दाबलं तर खूप दुखायला लागलं. बर. आणि मग असं सूज आली त्याच्यावर. हां. आणि मग तुम्हाला म्हटलं डॉक्टर येतं काय झाले बघा. मग तुम्ही म्हटले सुई टोचू आपण. म्हणलं सुई टोचवली तर तुम्ही दाबलं असं बोट तर लगेच तिथं रग लागली मला खूप जोरात. मग तुम्ही त्याच्यात ती सुई खोसली आणि पायाला खोसली. मग ती सुई 20 मिनिटं ठेवली तुम्ही तिथं. मग त्याच्यानंतर मग 20 मिनिटानंतर ती सुई काढली आणि मग तिकडनं घाण रक्त ते हे झालं ते बाहेर पडलं. असं करून मग ते सकाळी केलं होतं का दुपारी? दुपारी. बर बर बर. तर ते 4 तासात मला हे झाला फरक पडला. बर बर. 4 तासात किती फरक पडलाय? 75% पडला जवळजवळ. बर बर. आता सूज वगैरे कमी झाली तिथली? सूजही कमी झाली, खालची झाली आणि वरची पण सूज कमी झाली. काय म्हणता? असं जसं भोपळ्यावानी सुजलं होतं ते. सुईनं फरक पडतो म्हणजे? म्हणजे त्याच्यातच गेली ना जी शिर दुखत होती ना बरोबर त्याच्यात गेली ना ती सुई. व्हेरी गुड. छान छान. त्याच्यामुळे ते दाबलं गेलं. असं आपण नाही का पूर्वी कसं असं मशक म्हणजे असं चोळत मिळत होते मोडलेला पाय मुरगळलेला पाय तसं तुम्ही ते इथं दाबल्याबरोबर ते हे झालं. आमची नाही, आमची कृपा नाही, विठ्ठलाची कृपा आहे. म्हणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.